नमस्कार मित्रांनो, तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की आज आम्ही दोघंजण चाललोय कुठे फिरायला. मस्त झाडी दिसते, डोंगर दिसते, सगळं दिसते. आज आम्ही कामावरून सुटून चाललोय टेंबी नाक्याच्या देवीच्या आगमनाला. कळव्या नाक्यावरती देवीचं आगमन होत आहे. तो आज पूर्ण दिवस आम्ही तिथेच असणार आहे. तो तुम्ही ब्लॉग एन्जॉय करा. फायनली आम्ही पोचलेलो आहे कळव्या नाक्यावरती. आता आम्ही चाललो आहे सरकार बाजार कुंभाराळीमध्ये. तिथे देवी तिथून बाहेर निघणार आहे, बघू शकता. चल. तर प्रशांत फर्स्ट टाईम आला माझ्यासोबत आगमनासाठी. प्रशांत कसं वाटतंय? मस्त. गल्ल्या गल्ल्या फिरायला भेटतात. हां, मुंबईच्या गल्ल्यांमध्ये सगळ्यात जास्ती मजा आहे. बाकी तर काय ना, लाईफ मुंबईच्या गल्ल्या फिरण्यातच खरी मजा आहे. थोड्याच वेळात आम्ही आता इथे पोचलेलो आहे. पोचतोय आगमनासाठी चाललोय. तुम्हाला बॅकग्राऊंडला आवाज येत असेल साऊंडचा. साकार बाजार, अपना बाजार.
बराच वेळ थकला त्यानंतर आम्हाला वाटलं काहीतरी खावं तर इथे फेमस लस्सी येतं लस्सी पिऊन आले तर सो आम्ही लस्सी त्या 2 लस्सी द्या त्या साईडला सेटची फेमस लस्सी लस्सी किंगमधली सो आता आम्ही जरासं रिलॅक्स होतो थंड होतो प्रचंड पण जरा खूप जास्ती थकल्यासारखं दिसतं थोडंसं रिलॅक्स होऊया स्पून असेल बघ ना इट्स अ ब्रेक टाईम ॲक्च्युली कारण की खूप जास्ती थकलो आहे बघू शकता किती घाम आला आमच्या दोघांना किती थकलो आहे बट ब्लॉगमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये कारण की मेहनत जास्त घेतली या ब्लॉगसाठी ॲक्च्युली आम्ही ऑफिसवरून पण लवकर आलो सो ऑफिसला जाऊन आम्हाला 2 वाजता निघा 2 वाजता ऑफिसमध्ये निघालो आणि एवढा वेळ झाला आता इथे मार्केटमध्ये भेटतो सो ब्लॉग कंटिन्यू ब्लॉगमध्ये स्किप करू का देवी म्हणून जाईल मला ब्लॉग असणार आहे सो ब्लॉग येईपर्यंत बघा तुम्हाला याच्यामध्ये डेकोरेशन पण बघायला भेटेल आता आम्ही आलो कोटनागाला. कोटनागाला आलो आहे. असा वेळ चालला आहे समजत नाही आहे. अंधार होत चालला आहे, काळं होत चालला आहे. प्रशांत पण थकला आहे भरपूर. थकून चालणार नाही. एन्जॉयमेंट पण तेवढी चालू आहे. फक्त थकलेलं नाही, एन्जॉयमेंट पण भरपूर आम्ही करतो आहे.
वेगवेगळ्या प्रकारचे जाती जमातीचे लोक आले ते त्यांचं नृत्य त्यांची कला पूर्ण सादर करताना दिसतात. तो तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसत असेल की किती एन्जॉयमेंट करत आहेत. प्रत्येकाला आपली संस्कृती आपली जात आपली जमात किती आवडीची असते, किती कलेला त्यांचा वाव असतो. जसं मी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये एका दाखवलं होतं की आमच्या इकडे बाला डान्स कोकणासाठी बाला डान्स किती महत्त्वाचा असतो प्रत्येक गणपतीला. त्यासाठी चाकरमाने वर्षातून 10 दिवस सुट्ट्या टाकून गावी जातात. तो खूप महत्त्वाचा असतं आपली संस्कृती जपणं. तो प्रत्येक संस्कृतीतली लोक इथे येत असतात आणि आपलं नृत्य सादर करत असतात. तर आता आम्ही आलो आहे जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे. हे कोर्ट आहे, इथे पण कोर्ट आहे, इथे बी कोर्ट आहे आपलं ठाणे कोर्ट बोलतात ना ते इथे. आणि जर तुला स्टॅम्प ड्युटी वगैरे करून घ्यायचं असेल तर इथे पुढे. ओके. हां, माझं प्रशांत आहे, पहिल्यांदा ठाण्यामध्ये फिरतो आहे. तो ॲक्च्युली मला मजा येते की त्याला फिरवण्यासाठी, कारण की कुणाला तरी गाईड करायला मजा वाटते की कुठे गेलं पाहिजे काय केलं पाहिजे. शेवटी मराठी माणसाचं रक्तातच येते की प्रत्येकाला समजून सांगणं की बाबा चुकलेला मार्ग दाखवणं हे काम आपला मराठी माणूसच करू शकतो. सो आम्ही ते मराठी माणसाची संस्कृती जपतोय. आम्ही जवळपास पोचलो आहे. आम्हाला जिथे पोचलं पाहिजे थोडासा एक व्ह्यू घ्यायचा आहे. सो त्यासाठी आम्ही पुढे आलो. म्हटलं एक व्ह्यू घेऊ आणि नंतर मग निघूया तिथून. सो ठीक आहे. सो फायनली आता आम्ही आलो आहे आपल्या गेटजवळ, आपल्या आईच्या मंदिराच्या पायथ्याशी, जिथे आपलं मंदिर आहे देवीचं, आनंदीगे साहेबांची मानाची देवी, नवसाला पावणारी देवी, जय अंबे जय दुर्गेश्वरी. सो आता तुम्ही बघताय की इथे स्टॉल लागायला सुरुवात झालेली आहे. हा रस्ता मोकळा दिसते, पण उद्यापासून 10 दिवस हा रस्ता बिलकुल मोकळा दिसणार नाही आहे. पूर्ण पॅक असणार आहे. एवढी रश असणार की पाय टाकायला पण जागा नसेल इथे. सो मार्केट बसायला सुरुवात झालेली आहे. आम्ही पोचतोय. बघा स्वीट खाजा वगैरे सगळं लागलेलं आहे. स्टॉल लागायला सुरुवात झाली आहे. आज पहिला दिवस आहे, घटस्थापनेचा दिवस आहे. गाड्या बघू शकता तुम्ही किती लागल्यात. ले बॉस कुठे पोचलोय माहिती आहे का आम्ही? ठाण्याला कोट नाक्याला. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्ये नमो नमः. सर्व देवी भक्तांचे आमच्या ठाणे नगरीमध्ये हार्दिक स्वागत. गर्दी तर होणार. डेकोरेशनची तयारी अजून पण चालू आहे. मंदिरं, सुंदर मंदिरं, आकर्षक मंदिरं बघू शकता. हे लाइटिंग, सुंदर लाइटिंग केलेली आहे. आणि हा देखावा चारधामचा देखावा. तो बघू शकता. अजून पण काम चालू आहे, खूप सुंदर. त्यासाठी आम्ही पुढे थोडं निघून आलो. हा कलर कसा लागला माहिती का? आमच्या आईचा गुलाल आहे. प्रशांत पहिल्यांदा माझ्यासोबत फिरतो. प्रशांतला माहीत नाही आहे ठाण्यामध्ये कुठे काय. सो पहिल्यांदा मी त्याला ठाण्याची आपली दुर्गेश्वरी. प्रशांत एन्जॉय करतोय ना? आता आपण चाललो आहे आपल्या आनंदीगे साहेबांचं घर आहे, निवासस्थान आहे. तिथे आपण चाललो आहे. सगळ्यात पहिले सगळ्यांना प्रश्न पडला असेल की माझे कपडे लाल का झाले? तेवढे लाल झालेत. आगमनाला आले तर गुलाल तर बनतोच. आगमनाला कारण कोण होतं? आपली जय अंबे जय दुर्गेश्वरी आपली आई. तो आम्ही पोचतोय. बघा स्टॉल लागायला सुरुवात झालेली आहे.
अनाऊन्समेंटसाठी हे कक्ष बनवलेलं आहे. लाली पावडर लिपस्टिक सब मिलेगा. कड्याळ लहानपणीची एक आठवण आणि आपल्या दिघे साहेबांचं निवासस्थान. खूप सुंदर निवासस्थान आहे, बघू शकता. मागे बघ रे गाडी. आनंदाश्रम, त्याला मनशांती पाहिजे असेल तर नक्की इथे विजिट करा, भेट द्या, तुम्हाला समजेल आतमध्ये वास्तू किती सुंदर आहे. आम्ही जिथून प्रवास चालू केला होता तिथे आता समजतोय आम्ही परत कळवा नाक्यावरती आलेलो आहे. देवी मंडपापर्यंत पोहोचलेले आणि आम्ही परत आता घरी जायला निघालो आहे. खूप मजा आली. कसं होतं एक्सपिरियन्स फर्स्ट टाईम तू देवी बघितली तर? काय वाटते? एक नंबर. खूप जमलोय पण अक्षरशः. तुला काय खायला दिलं का भावा? असं काय करतो? आम्ही काय खाल्लेलं नाही, आम्ही फक्त तुम्हाला दाखवलं की आम्ही फक्त लस्सी प्यालेलो आहे. 40 रुपयाच्या लस्सीमध्ये काय आमचं पोट भरलेलं नाही आहे. सो ॲक्च्युली लागले आम्ही 3 तास कंटिन्यू चालत आहोत. कंटिन्यू चालतोय. पण एक आहे, ठाण्याच्या दुर्गेश्वरीचा जो जल्लोष आहे, जो आनंद आहे, तो बाकी कुठेच नाही. तो तुम्ही पुढच्या 10 दिवसात कधी इथे व्हिजिट करून जा, कधी इथे देवाच्या दर्शनाला या, आमच्या देवीच्या दर्शनाला या. खूप सुंदर डेकोरेशन केलेलं आहे. डेकोरेशन मी तुम्हाला दाखवलेलं आहे ब्लॉगमध्ये. सो प्लीज तुम्ही देवाच्या दर्शनाला याल. तुम्ही जर देवाच्या दर्शनाला ब्लॉग बघा आणि कसं यायचं आहे. ठाण्याला उतरायचं, ठाणा स्टेशनला उतरायचं, तिथून चालत तलाव पायी गडकर रंगायचं करत आपण तिथपर्यंत पोहोचू शकता. तुम्ही एन्जॉय करा. चालत खूप सारे ठिकाणं आहे. गजाननचा वडापाव आहे, तलाव पायीला बसण्यासारखं आहे, चांगलं फिरण्यासारखं आहे. तर सगळ्या गोष्टी तुम्ही एन्जॉय करू शकता येता. ॲक्च्युली आम्हाला तलाव पायीला जाऊन पावभाजी खायची होती. याला मला पावभाजी खाऊ घालायची होती, कारण की तलाव पायीला गेलो आणि पावभाजी खाऊन नाही आला असं कधी होत नाही माझं. फर्स्ट टाईम असं झालं की मी तलाव पायीला गेलो आणि पावभाजी खाऊन नाही आलो. बट ठीक आहे, एन्जॉय केलं. आजचा दिवस छान होता. सो तुम्ही ब्लॉग एन्जॉय करा आणि आपल्या देवीचं दर्शन घ्या. आता ॲक्च्युली आम्ही भरपूर पाऊस आहे. मी बरेच दिवस झाले, मी तुम्हाला सांगितलं की मी आजारी होतो. तो आता तापामधून उठलो आहे, तरी पण मी पावसात दिसतोय. आई गेल्यावरती ओरडणार. तुम्ही कपडे बघू शकता माझे, कसे झाले. काय गुलालाचा कलर लागलेला आहे, बट ठीक आहे, असो. गुलालाचाच कलर लागला आहे, आपल्या आईचा गुलाल आहे. सगळं गोड मानून घ्यायचं. तीच देणार आहे, तीच करता करवीत आहे. सो तुम्ही ब्लॉग कंटिन्यू बघा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. अशाच नवीन ब्लॉगसाठी नवीन ब्लॉग येतं राहणार. आणि तुम्हाला म्हणून माहितीसाठी सांगतो की आज आम्ही ऑफिस बंक केला होता. आम्ही निघालो 2 वाजता ऑफिसमधून निघालो आहे. ॲक्च्युली माझा ड्युटी टाईम आहे 8:30 ते 5:30. बट मी आज 6:30 वाजले. आता 6:30 वाजलेले आहेत. अजून आम्ही बाहेरच फिरतो. बॅग घरी फक्त ठेवली आणि तसंच निघालो. सो तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका.